हर हर महादेव. महाशिवरात्री जवळ आली आहे. दरवर्षी माघवद्य त्रयोदशी चतुर्दशीला महाशिवरात्री येत असते आणि महाशिवरात्री म्हटलं की आपल्याला भगवान शिवशंकरांचं स्मरण होत असतं. या दिवशी आपण उपवास करतो, उपासना करतो, तीर्थक्षेत्री भेटी देतो, शिवशंकरांचं दर्शन घेतो. प्रचंड अशी गर्दी प्रत्येक धार्मिक स्थळांना या ठिकाणी झालेली असतात. तर महाशिवरात्री म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. आपलं जे एक वर्ष आहे पृथ्वीवरचं, तर हे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो आणि या एक दिवसाच्या ज्या प्रहरात भगवान शिवशंकर विश्रांती घेतात त्या विश्रांतीच्या काळाला महाशिवरात्री अशी म्हणतात. यावेळेला शिवशंकर विश्रांती घेत असताना ते ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेमध्ये जातात आणि या समाधी अवस्थेमध्ये असताना पृथ्वीवरचं शिवतत्व थांबत असतं आणि तमोगुण यांचा प्रभाव पृथ्वीवरती वाढत असतो. तमोगुण म्हणजे काय तर वाईट प्रवृत्ती, अपप्रवृत्ती यांचा प्रभाव वाढत असतो आणि मग या शिवतत्वाला जागृत करण्यासाठी किंवा त्या तमोगुणी प्रवृत्तींच्या पासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण ही शिवाची आराधना, उपासना, जप करून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण महाशिवरात्रीचा उपवास करायचा असतो. या दिवशी एक भुक्त राहावं, हलका आहार घ्यावा, फल आहार घ्यावा. उपवास हा इंद्रियांच्या आपल्या शुद्धीसाठी करत असतो, इंद्रियावरती नियंत्रण मिळवण्यासाठी करत असतो. आणि ज्या वेळेला आपण इंद्रियांच्यावर नियंत्रण मिळवतो त्यावेळेला आपल्याला ध्यान, जप याच्यामध्ये आपल्याला त्या साधनेमध्ये आपण एकाग्र होत असतो. म्हणूनसाठी उपवासाला महत्त्व आहे आणि त्याहीपेक्षा जास्त उपासनेला जास्त महत्त्व आहे. ज्याच्या त्याच्या ज्ञानाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे पूजन करावं. या दिवशीचा उपवास महत्त्वाचा आहे, दर्शन महत्त्वाचं आहे, जप महत्त्वाचा आहे, तप महत्त्वाचं आहे.